ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला म्हणते, अहो प्रियाला जर हे कळलं ना तर ती घर डोक्यावर घेईल. अर्जुन म्हणतो, घेऊ द्या ना, तिची स्ट्रॅटर्जी आहे, आपण तीच वापरतोय. सायली म्हणते, अहो आत्ता तर त्या रविराज काकांनी तुम्हाला नोटीस पाठवली ना, प्रिया नसताना तिची नकळत माहिती मिळवली तर चालणार नाही. आणि तुम्ही पण म्हणालात की अशा बाबतीत कोर्टामध्ये माहिती चालत नाही अशा पद्धतीने मिळवलेली. अर्जुन म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला त्या तन्वीबद्दल कळायलाच हवे. मग मधुभाऊ म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं जावई बापू, कळायलाच हवे. आणि ते सायलीला म्हणतात, अगं बेटा, प्रिया काय करू शकते याची आपल्याला कल्पना आहे ना, आणि जावई बापूंना बरोबर वाटतंय तर तिच्या खोलीमध्ये जाऊन तपासणी करूया. सायली म्हणते, मधुभाऊ अहो काय बोलताय तुम्ही, हे आपण तिच्या लेवलला कशाला उतरायचे. अहो तिच्या खोलीमध्ये मोबाईल ठेवला तेव्हा चूक घडली माझ्याकडून, आता नका ना करू हे सगळं. मग मधुभाऊ म्हणतात, अगं सायली, मला तर काय चुकीचं वाटत नाही आहे, तिला तिच्या पद्धतीनेच हाताळायला हवं. अर्जुन म्हणतो, बरोबर बोलताय मधुभाऊ, हे बघा सायली, उगाचच कशाला काळजी करताय, इतक्या वेळेत तर रूम चेक करून झाली असती. चला बरं मधुभाऊ, चला पटकन अश्विन आणि तन्वी यायच्या आत आपण रूम चेक करू. आता प्रियाच्या रूममध्ये हे तिघेच्या तिघे गेलेत. आता ते प्रियाच्या सगळ्या खोलीची झडती घेताना दाखवले. आता एकीकडे अर्जुन तपासत असतो आणि एकीकडे मधुभाऊ तपासत असतात. सायली कागद चेक करत असते. आता पुढे त्यांनी दाखवलंय की अर्जुन सांगत असतो, आवाज येऊ देऊ नका, शांततेत सगळं चेक करा. आणि इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की मधुभाऊंना लहानपणीच्या तन्वीचा फोटो मिळालाय आणि ते विचार करतात, सायलीचा फोटो प्रियाकडे, तिच्या बाबतीत चुकीचं तर नाही ना वागत. हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.